आता वहिनी समजा सांभाळून घेतील बघा, तुम्ही काय बी काळजी करू नका. आता त्यांनी समजा पुढाकार घेतलाय ना. वहिनी माझ्या आईसारख्या आहेस, त्यांचा लय जीव आहे माझ्या. आणि आता तर काकींच्या रूपानं मला अजूनही काय मिळाली बघा. तुम्हाला माहितीये त्यानं जेव्हा कळलं ना की माझं लगीन होतंय, अहो पहिल्या एसटीनं आले इकडं तर माझ्याच खोलीत राहतात ते. आणि तुम्ही? मी मसरीवर. आता आपल्या माणसासाठी एवढं तर केलंच पाहिजे ना. आणि तुम्हीच म्हणता ना की जीवाला जीव लावला पाहिजे म्हणून. फार जीवाला जीव लावता हा तुम्ही. अहो मी कुठं, माझ्यापेक्षा जास्त तुम्ही जीवाला जीव लावता. तुमचा हाच स्वभाव मला खूप आवडतो. तुमच्या ह्याच स्वभावाकरता मी आयुष्यभर तुमच्या सोबत आहे. खूप मोठ्या मनाचे आहात तुम्ही. हो, घरातल्यांची काळजी करणं यात कसला आलाय मोठेपणा. हाच तर मोठेपणा आहे. तुम्ही कायम समोरच्याची काळजी घेता. आपल्या घरातल्यांची काळजी आपणच करायला पाहिजे ना. आणि कसं आहे की आपण घरातल्यांची काळजी घेते ना की ते बी आपली काळजी करते, कायम आपल्या चांगल्यासाठी झटतात. काय बोलण्यात काय अर्थ नाही. चला उठा इथनं. त्यासनी विचार करे थोडा वेळ तर द्या. मला नाही जमणार. अहो मग हे आधीच सांगायचं नव्ह. चला सोयरीक मोडायची म्हणतात पाहुणं. वहिनी बरं झालं राणा भाऊजी तुम्ही आलासा बघा. आम्ही यासनी 4 परंपरेच्या गोष्टी सांगितल्या पण ते नाही म्हणतात. शहरात राहणाऱ्या माणसाला आपलं काहीच पटणं झालंय बघा. अहो पण वहिनी. राणा भाऊजी मोठी माणसं काय ते ठरवून घेतात, त्यासनी ठरवू द्या. काय काका साहेब बरोबर आहे ना? होय ना, होय राणा. कमीपणा घ्यायचं म्हणजे किती? अरे त्याला काय लिमिट आहे का नाही? अरे तुझी नवीन आहे, एक शाल मागते ती बी यांना जमना. उद्या सोयरी कशी निभावणार? हो काका, एका शालपायी तुम्ही लगीन मोडायला निघाले तोय. हे बघ, सवाल शालीचा नाही, आपल्या घराण्याच्या इज्जतीचा आहे. हे बघ, तुला पटत नसेल तर तसं सांग. आम्ही आजच आमचा बाजार गुंडाळतो आणि जातो बेळगावला. नाळे पहिले एसटीन बेळगाव पोक्तीव न. वय वय पहिल्या एसटीने जातो आम्ही. मला हे लग्न नाही करायचंय. माझ्या आईवडिलांना मान खाली घालावी लागेल असं लग्न मला नाही करायचं. माझे आई बाबा मला या लग्नापेक्षा जास्त महत्वाचे. तुम्हाला हे लग्न झालेलं नकोय ना? मग हे लग्न होणार. हे लगीन होणारच. काय सुनबाई, माझ्या रानाला ऐकायला काढलाय का? अरे काय तमाशा चाललाय? ते मामांजी अहो आमचं काहीच नाही. हा काका साहेबच. अहो समजा तर काका साहेबांनीच लिहिलंय बघा. बघा की. नाही पण ते रीती रिवाजाप्रमाणे आणि मानपानाचं म्हणून. अरे खड्ड्यात गेलं रीती रिवाज तुमचा मानपान.
अरे लगीन म्हणजे दोन जीवांना एकत्र आणणारं पवित्र बंधन असतं असं आपली संस्कृती सांगते. तुम्ही हावरट पैशाने हापापलेल्या माणसांनी लग्नाचा फार बाजार करून टाकलाय. झाल्या गेल्या प्रकाराबद्दल आम्ही तुमची माफी मागतो. अहो तुमची मुलगी गोड आहे, हुशार आहे, आमच्या रानाला पसंत आहे. आम्हाला जशी थोरली सून पाहिजे तशी आहे ती. अहो आम्हाला काय बी नको, फक्त नारळ आणि मुलगी द्या. पुरी आम्ही तुझी बी माफी मागतो. आम्हाला फक्त एकदाच सांग, तू राणाबरोबर लगीन करायला तयार आहेस ना? तर हे लगीन ठरलं. माझ्या पोराच्या लग्नाची तारीख आहे 5 मार्च 2017. चला सुपारी फोडूया. ओम ह्रीम गंगा सिंधु रोहिद्रासा सीता सीतोदा नारी नरकांता सोमरोपकला रक्ता रक्तोदा इति सुवर्ण घट प्रक्षालितम करो मिति स्वाहा. दोघांना पसंत आहे. सगळे ठरलं. तुम्ही कुठली मुलगी केला? मुंबईची. तुम्ही कुठं मुलगी दिला? दौलतवाडी. कोणाच्या घरामध्ये? प्रतापराव गायकवाडांच्या. आधी हे दे. घाला त्या. लग्नाची तारीख ठरली आहे 5 मार्च 2017. बरकतराव सुपारी फोडायला घ्या. आपल्या राणादाच्या लग्नाची तारीख 5 मार्च 2017 यायला लागते. काय काका चालवायची आहे काय? कुठं चालवायची बंकच करतो माझी. काय राणा एवढं घाई घाईने कुठं निघालास? गोदक्कांना अंजलीबाईंसाठी पुरणपोळ्या केल्यात, त्या द्यायला चाललोय. असं काय? आणि मग शेतात. लग्नाआधीच बायकोचा गुलाम बनलायस की? अरे बायकांना असा लय डिमांड द्यायचं नसतो, मागणं बोडक्यावर बसतात. आमचा फुटका डॉल्बी बघतोस ना? व फुटका डॉल्बी कोण? दुसरं कोण? तुझी नवीन आहे, तुझी काकी. गाण्याचं नरड आहे म्हणून लगीन केलं आणि आता तिच्या किरकिरीनं कान बाद व्हायची पाळी आली. तुला सांगतो असं तुझ्यासारखाच असं पुढं 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 करायचो आणि आता डोक्यावर मिऱ्या वाटून घेतोय. ती आता गोदक्काने द्यायला सांगितलंय म्हणून. अरे पण दुसऱ्याला सांगायचं ना. हे बघ राणा,
आता लगीन ठरलंय ना हो तुझं. सारखं सारखं असं सासऱ्याच्या दारात जाणं बरं दिसत नाही. हे बघ, आपला आब आपण राखायचं काय. ठीक आहे, ते आता एवढे एकदा जातो. जाऊ काय? अरे 2000चं सुट मिळतील का गावात? का हो? नाही, तुझ्या आईचं बाम संपलंय ना हो. असं आहे वय. ठीक आहे, चला. राणा, लग्नानंतर माणसाचं वेगळंच होतं, तेवढे एक लक्षात ठेव. नाही, जा 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 आता, जा. वा 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 वा, सोय झाली. आता एकदा औषध पोटात गेलं की जीव कसा पोकर उड्याच मारतोय. रामला, जिंकलाचा भावा, एक नंबर बातमी बघा. कसली? ह्या आता नवरदेवालाच बातमी माहित नाही. अहो, लगीन ठरलं ना तुमचं. 5 मार्चला धूमधडाका उडवणार बघा आम्ही सगळी. राणादा, मला लय भारी वाटलं बघा ऐकून. अहो, तुमची लव्ह स्टोरी आमच्या गिरणीपासूनच चालू झाली ना. लव्ह स्टोरी? हा, अहो लव्ह मॅरेज आहे ना तुमचं. गावातलं पहिलं लव्ह मॅरेज, हे बी आमच्या राणादाचं. अहो लास्ट आहे काय, चुडीनं दळपलं आहे की. ते नाही, पण ते सांगितलं कोणी? तो तुमचा जिगरी दोस्त आहे, बरकत. बरं, चल येतो मी. हा, या. राणादा, राणादा, अहो आत्ताच कळलं, एक नंबर. ते ब्रह्मचारी व्हायचं खूळ डोसक्यात गेलं, ते एक बरं झालं बघा. सांगा आता काय काय दागिने बनवायचं ते बोला फक्त. दागिना? अहो सगळ्यात पहिल्यांदा ब्रेसलेट माझ्याकडनं बनवून घेतलं सर्व. अहो तिथनच तुमच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली ना का. आता लगीन ठरल्या तो बिंदास काय पाहिजे ते दागिने बनवून घ्या. हो, पण आम्ही अजून कोणाला सांगितलं नाही. सांगितलं नाही? अहो तुमचा तो जिगरी मित्र बरकत सगळ्या गावभर फिरायला या, कळल्याशिवाय राहते कुणाला. बरं जाऊ काय? राणादा, अहो बायकोला खुश करायचं म्हणजे दागिना लई महत्वाचा बघा. हा, तुम्ही नुसतं सांगा, सगळं दुकान घेऊन तुमच्या पुढे हजर होतो. आणि एक राणादा, या गावातलं पहिलं लव्ह मॅरेज आहे तुमचं, तेव्हा जे काय करायचं ते दणक्यात होऊन जाऊ दे बघा. हा, या बरकतच्या तर घावला की बुकनाच करतो त्याचा. राणादा लक्षात ठेवा बरं का. तू कसा चहा दे एक. हो राणादा, काय तू कदा कसं काय? मस्त. काय भाल्या? काय हे ना राणादा, शेवटाला टक्कर झालीच म्हणा. अहो आपल्या चहाचा गुणच आहे तसा. तो लव आणि लग्न आपल्या चहामुळे झालंय. आता अख्ख्या गावाला कळल माझ्या चहाची कडक चव. राणादा, बरकत न सांगितलेलं खरंय ना व? काय अडचण असेल विचार आपल्याला.
लय अनुभव आहे आणि जे होतंय ते एक नंबर होतंय बघ. पण वस्तादांना कळलं तर भाल्या तू असताना काय सांगू नकस. आणि तू कादा तू बी काय बोलू नकस. आपलं गुपित आहे. कसलं गुपित आहे रे माझ्या पट्ट्यानं. आणि आजकाल लई जमाले तुमच्या दोघांचं. वस्ताद रानादाची बातमी कळली का नाही? कसली बातमी रे? त्यो बरकत काहीतरी सांगत होता चावडीकडं. परत तालीम गाठायची म्हणून मी काही गेलो नाही तिकडं. कसली बातमी रे राणा? त्यो बरकत येड आहे. काय बी बरळते. वस्ताद तुम्ही चहा घेणार काय? एकदम कडक चहा असतो याचा. अरे चहा म्हणजे ईस आहे. वाढी जळती त्यानं. माझी शिकवण काय विसरला काय? नाही नाही असं कसं इसरेन. वस्ताद तुम्ही तालमीत जा. मी येतो माग माग. ठीक आहे या तुम्ही. अरे कधी ना कधी कळलंच की वस्ताद असणे. अरे तवाच तवा बघू. पण ह्यो बरकत तालमीत पोचायच्या त्याची शाळा घ्यायला पाहिजे. चल निघतो. गुड मॉर्निंग लोखंडे सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग कुलकर्णी बाई. कशात? ठीक. अंजली आज खूप खुशीत दिसतेस. आज काय विशेष? नाही नाही विशेष काही नाही, नेहमीच. अंजली जरा चल की काम आहे माझं. ये. काय ग काय झालंय तुला सकाळपासून? लई खुश दिसायला लागलीस की. 5 मार्च 2017. 5 मार्च 2017 म्हणजे? अगं तुझ्या राणादाशी माझं लग्न ठरलंय. काय झालं का? नाही अंजू काय सांगते सगळं तू? लई आनंद व्हायला लागलाय बघ मला. मी एक काम करते. उद्याच जाते कोल्हापूरला आणि 2 मस्तपैकी ड्रेस घेऊन येते तुझ्या लग्नात घालायसाठी. हे तुझ्या हातावर मेहंदी मीच काढणार बर का. माझा मेहंदीचा कोर्स पण झालाय. तुझ्या हातावर मेहंदी मीच काढणार बर का. लई भारी मेहंदी काढणार बघ. एवढी भारी तयारी करायची ना आपण लग्नाची. काय चाललंय? वर्ग नाही तुम्हाला? कसली तयारी? 5 मार्च 2017 5 मार्च म्हणजे सर 5 मार्चला अंजूचं लग्न आहे. मग मी काय करू? नाच? यांच्या लग्नाचा आणि शाळेचा काय संबंध? इथं नियम पाळा. शिस्त म्हणजे शिस्त. आरडाओरडा करतायत. सर अंजलीचं लग्न कुणाबरोबर आहे माहितीये का तुम्हाला? अहो कुणाबरोबर का असे ना, या शाळेचा आणि यांच्या लग्नाचा काहीही संबंध नाही. त्यांचं लग्न आहे, त्यांचं त्या ठरवतील काय करायचं ते. अंजलीचं लग्न रानादा संकट होणार आहे. कुणाबरोबर म्हणालात? आपल्या गावचे सुपुत्र प्रसिद्ध पैलवान रणविजय गायकवाड म्हणजे आपले रानादा बरोबर होणार आहे आपल्या अंजलीचं लग्न. राणा दादा बरोबर अंजलीबाईंचं लग्न? जाऊ द्या, शाळेशी काय संबंध आहे त्याचा, नाही का? अहो नाही कसा आहे ना, आपल्या शाळेचं लग्न आहे, शाळेच्या घरचं लग्न आहे, माझ्या घरचं लग्न आहे. अंजलीबाई, अहो अहो काही चुकलं माकलं असलं तर या महाजनांना मोठ्या मनानं माफ करा. अहो तुमच्यासारखं हुशार आणि मन लावून शिकवणारं इथं कोणीही नाही आहे. आदर्श शिक्षिका आहात तुम्ही. अहो तुमच्यापासूनच प्रेरणा घेऊन मी ही शाळा चालवतोय.
मी लगेच निघतो, कारण तयारी करायला पाहिजे ना तुमच्या लग्नाची एकदम जय्यत. आमच्या बाईंच्या लग्नाला यायचं बरं का महाजन मास्तर. अंजू, राणादा सोबत लग्न, गायकवाड घराण्याची सून होणं लई मोठी गोष्ट आहे बघ. आणि तितकीच मोठी जबाबदारी.